जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान झाले। दरम्यान मोहोळजवळील एका ढाब्यावर रात्री 11 वाजता 2 ईव्हीएम मशीन आढळल्या। त्यामुळे रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी अजित पवार व शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी ठिय्या मांडला। त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे। प्रशासनाने या मशीन राखीव असल्याचा दावा केला आहे, तर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आल्याशिवाय उठणार नाही असे म्हणत गोंधळ घातला। मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटातील 2 व्हीव्हीपॅट मशीन व 2 बॅलेट मशीन रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज या ढाब्याजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली। त्यानंतर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार व राष्ट्रवादी अजित पवारचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह भेट देऊन संबंधित मशीन जोपर्यंत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत त्या मशीन उचलू देणार नाही अशी भूमिका घेतली असल्याने त्या परिसरामध्ये प्रचंड मोठा गोंधळ उडाला होता। या पेट्यावरून आता लक्षात येते या पद्धतीने प्रशासनाचा कारभार चाललेला आहे। या पेट्या म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याच्या करता जे काय म्हणते त्याला मशीन असतं ते मशीनच पळवून नेल्यासारखं आहे आणि हा इतकी गंभीर बाब आहे। आणि आता हे पेट्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये। या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राने लक्षात घ्यायची गोष्ट आहे की ह्या पेट्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात की या पेट्यांच्या व्यतिरिक्त एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाहीये, दुसरं काहीच नाहीये। रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्यासारखा हे पेट्या म्हणजे या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत, कुरुल जिल्हा परिषद गटाच्या। आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे त्याची गाडी लावली ती आणि हा इथं अधिकारी राखीव जे पेटे अरे काय काय असं ना पेट्यामध्ये थोडं समजतं माझ्यासोबत सर होते ऐका का